जय हिंद मित्रांनो, बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, थोडंसं म्हणजे अडचण येत आहे व्हिडिओ बनवायला, कारण की तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ पोहोचत नाहीये. ह्या व्हिडिओला सुद्धा थोडंसं वेळ झाले मित्रांनो, पण माहिती अतिशय महत्त्वाची होती म्हणून व्हिडिओ बनावं असं वाटलं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण याच्यामध्ये जे आता हा व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम म्हणजे महाराष्ट्र होमगार्डवर असणार आहे. तर मित्रांनो, कारण की होमगार्डबद्दल जे पण काही आता गोष्टी बदलणार आहेत किंवा बदलत असणार, ह्या सर्व गोष्टीवर हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये होमगार्डची एक विकास समिती आहे मित्रांनो, त्याचे प्रेसिडेंट होते श्री प्रमोद यशवंतराव तेलंगे आहेत, विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स. ओके. तर न्यायमूर्ती अनिल एस किलोरसर, वृषाली व्ही जोशी, आणि तारीख आहे मित्रांनो 29 जुलै 2025 ची. तुम्हाला पहिला सांगितलं मित्रांनो, थोडंसं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टाइम झालेला आहे. तरी पण लई महत्वाची माहिती असल्यामुळे मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की बरीच मुलं आता सध्या कसं आहे, होमगार्ड जवानांची सध्या ट्रेनिंग होती. पण यामध्ये असं निदर्शनात आलंय मित्रांनो, की बरीच मुलं म्हणजे आता पोलीस भरती पण समोर आल्यामुळं खूप कन्फ्युजन मध्ये होते, की त्यांना आता सध्याच्या ट्रेनिंगला जायचं किंवा न जायचं हे वाटत होतं. आणि ह्यामध्ये थोडंफार नुकसान पण होऊ शकते, कारण की काही गोष्टी बदलत आहेत किंवा बदलणार पण आहेत. कन्फ्युजन मध्ये आहे सर्वजण. काही मुलं म्हणजे अशा गोष्टी त्यांनी म्हणजे ज्यांना ज्यांना ही माहिती भेटली, त्यांनी लगेच डिसिजन घेतला आणि विचार केला की बाबा आपण जावं, काहीतरी समोर म्हणजे ह्या आपल्या संघटनेमध्ये सुद्धा बदल होईल, म्हणून त्या आशेने सध्या आता ते ट्रेनिंगमध्ये आलेले आहेत. आणि ट्रेनिंग पण मित्रांनो असं समजू नका की ट्रेनिंग लई वरच्यावर घेत आहेत म्हणून. ट्रेनिंग पण खूप हार्ड चालू आहेत, असं मला मित्रांचे काही फोन आले की सर ट्रेनिंग खरोखरच खूप हार्ड, म्हणजे असं वाटत नाही की होमगार्डची ट्रेनिंग घेतात म्हणून. संपूर्ण मित्रांनो पोलीस वाल्यांसारखंच एकदम जबरदस्त कडकमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचा टाइम टेबल ठरलेला आहे, त्या पद्धतीनं ट्रेनिंग चालू आहे. आता याच्यामध्ये बरीच मुलं जे आता राहिलेले आहेत त्यांना म्हणजे आता त्यांच्यावर जे काही आता कारवाई वगैरे म्हणतात नाही, त्यांना डायरेक्ट म्हणजे संघटनेत बाद वगैरे करण्यात येईल असं म्हणजे विषय चालू आहे. तर मित्रांनो कसं, आता त्यामध्ये पण तुम्हाला कसं थोडंफार तरी म्हणजे विचार करायला पाहिजे होतं. आता असो, बाकी जे आता आहे ते आहे, जे होते ते चांगल्यासाठीच होतं म्हणावं. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये काय आता निरीक्षण आहे पहा. कोर्टाचं निरीक्षण काय झालंय, पूर्वी दिलेल्या अंतिम संधी 10 जुलै 2025 नंतरही राज्य सरकारकडून उत्तर सादर झाले नाही. आता यावरून तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे मित्रांनो. हे जे काही सादरीकरण आहे मी तुमच्यासमोर मांडतोय, यावर तुम्हाला बाबा संघटनेमध्ये तुम्ही म्हणजे आता सध्या जी काही ट्रेनिंग होती त्या ट्रेनिंगमध्ये यायला पाहिजे होतं किंवा न यायला पाहिजे होतं, हे तुम्ही विचार करायला पाहिजे मित्रांनो. तर 24 जुलै 2025 रोजी अजून एक संधी देण्यात आली होती, तर अजूनही उत्तर नाही. त्यामुळे कोर्टाने राज्याच्या उदासीनतेची नोंद घेतली आहे. कोर्टाने घेतलेली आहे मित्रांनो, कारण की राज्य सरकारला जो डिसिजन मांडायचा आहे होमगार्ड संदर्भात, तो अजून म्हणजे त्यांनी प्रॉपर मांडलेला नाहीये. आणि मित्रांनो काय म्हणतात, 2 नंबरला बघा, अंतिम संधी म्हणून 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. जर उत्तर दिले नाही तर संबंधित उच्च अधिकारी कोर्टात उपस्थित राहणे बंधनकारक राहील. जे आता होमगार्ड संदर्भातले जे पण काही उच्च अधिकारी वगैरे जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्यांना कोर्टात उपस्थित राहणे बंधनकारक राहील असं म्हटलेलं आहे. सोबत संपूर्ण फाईल घेऊन कोर्ट अंतिम निर्णय घेईल. पुढील सुनावणीची काही तारीख आहे 12 ऑगस्ट 2025 ची आहे. याचा अर्थ काय, राज्य सरकार जर होमगार्ड संदर्भात उत्तर देण्यास विलंब करत आहे तर कोर्ट आता गंभीर आहे मित्रांनो. कारण की राज्य सरकार खरोखरच होमगार्ड संदर्भात उत्तर देण्यास विलंब करत आहे. कारण एवढं विलंब होणं म्हणजे काही कामाचं नाहीये मित्रांनो. कारण सध्या जी पण काही आता बेरोजगारीची परिस्थिती उद्भवत आहे, त्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे स्वतःचं कुटुंब आहे ते चालवायचं आहे. कारण की मुलांची वय निघून चाललेले आहेत आणि कोणाला काही समजत नाही की बाबा आपण करावं तर काय करावं नेमकं. त्यामुळं मित्रांनो, यांनी जो निर्णय आहे तो लवकरात लवकर मांडणं अतिशय आवश्यक आहे. कारण की कोर्ट त्याच्या जागेवर तो योग्य आहे, पण फक्तच की आता याच्यामध्ये विषय होतो राज्य सरकारचा. राज्य सरकार जर लवकरात लवकर म्हणजे चांगला म्हणजे होमगार्ड संदर्भातला एकदम अतिशय उपयुक्त असा म्हणजे होमगार्डच्या फायद्याचा जर एखादा निर्णय घेतला तर खरोखरच राज्यभरातील जेवढे पण काही होमगार्ड, आणि होमगार्ड राज्यामध्ये कमी नाही आहेत मित्र हो, होमगार्डची संख्या भरपूर मोठी आहे आपल्या राज्यामध्ये. तर त्या सर्वांची घरं जर नाही नाही म्हटलं तर सर्वांची घरं चांगल्या पद्धतीने चालू शकतात. तर राज्य सरकार होमगार्ड संदर्भात उत्तर देण्यास विलंब करत आहे. कोर्ट आता गंभीर आहे. पुढील वेळेस उत्तर न दिल्यास अधिकारी आणि संपूर्ण फाईलचा तत्काळ निर्णय घेतला जाईल. ही याचिका होमगार्ड संदर्भातील वेतन म्हणजे कशा संदर्भात आहे ती याचिका पहा मित्रांनो, लक्षात ठेवा इकडं. तर ही जी काही याचिका आहे होमगार्ड संदर्भातील वेतन, सेवा दर्जा किंवा अन्य सुधारणा संदर्भात आहे, ज्याचा निर्णय पुढील सुनावणीत अपेक्षित आहे मित्रांनो. तर हे अशा पद्धतीचं म्हणजे जे काही होमगार्ड संदर्भात विकास समिती आहे त्यांनी हे संपूर्ण मांडलेलं आहे.
तर मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये खरोखरच, कारण की लास्ट टाइम जो आता एक व्हिडिओ होता किंवा लास्ट टाइम जे परिषद भरली होती सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत, जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत आपले अमित शहा, म्हणजे त्यांच्या मार्फत जे त्यांनी जे काही सांगितलं होतं येत्या 4-5 महिन्यामध्ये म्हणजे होमगार्ड संदर्भात बरेच काही बदल म्हणजे होमगार्ड संघटनेमध्ये बरेच काही बदल होणार आहेत म्हणून. तर मित्रांनो सरकारी काम असल्यामुळे थोडंफार लेट होऊ शकते. फक्त आपल्याला म्हणजे आतापर्यंत जेवढे पण तुम्ही दिवस आता काढलेले आहेत थोडंफार तरी म्हणजे माणसाला वेट करावे लागेल, कारण की त्याच्याशिवाय नाही. कारण की मित्रांनो कोणत्याही गोष्टीला आपल्याला थोडंफार म्हणजे थांबावं लागेल. आता जर मध्ये एक व्हिडिओ होता तुम्हाला, तुम्ही बघितला असेल, गोवा राज्य सरकारनं काय केलं होतं की 15 वर्ष झालेल्या होमगार्ड जवानाला डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांना नंतर ना पदोन्नती म्हणजे त्याची नियुक्ती करण्यात येणार आहे म्हणून. तर काय सांगता येत नाही, राज्य सरकार पण एखादा चांगला निर्णय जर घेतला कारण की त्यांच्या धर्तीवर, तर सर्वांचं चांगलं होईल. त्यामुळं मित्रांनो थोडीशी म्हणजे कसं लास्ट शेवटच्या स्टेजपर्यंत लढत राहायचं आहे, आशा सोडायची नाही आहे. पण प्रत्येकानं चांगल्या पद्धतीने ड्युटी करायचं, कर्तव्य करायचं, पॉझिटिव्ह राहायचं आहे मित्रांनो. सर्व ज्या पण काही ठिकाणी आता तुम्ही जिथं जिथं आता बंदोबस्त करत असाल किंवा जे आपण पोलीस स्टेशनला वगैरे तुम्ही असणार, तिथं पूर्ण पॉझिटिव्ह माहोल करून टाकायचा आपल्याला, कारण की आपल्या पद्धतीनं आपल्याला तिथं तुम्हाला म्हणजे व्यवस्थित चांगलं काम करायचं आहे त्यांनी जे सांगितलं. तर मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत म्हणजे जे काय आपले गव्हर्नमेंट नोकरीच्या संदर्भात असेल, पोलीस असू दे, आर्मी असू दे किंवा म्हणजे जे पण काही असू दे, त्या सर्व नोकरी संदर्भात मी आपल्या यूट्यूब चॅनलकडून मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या मित्रांनो. माहिती आवडल्यास तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.